गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. निकृष्ट दिवस. महिन्यातील सर्व दिवस सारखे नसतात. काही दिवस उत्तम असतात, काही मध्यम असतात, तर काही कनिष्ठ असतात. आपल्या पूर्वजांनी विचार करून चतुर्थी, अमावस्या व एकादशी हे दिवस कनिष्ठ ठरवलेले आहेत. वरीलपैकी कोणताही दिवस शास्त्रामध्ये शुभ मानलेला नाही. चतुर्थी, एकादशी, अमावस्या या दिवशी हमखास संकटे येणारच, म्हणून ईश्वर स्मरण, उपासना हा उत्तम उपाय आहे. संकष्टी चतुर्थी या दिवशी संकट नक्की येणार हे लक्षात यावे, म्हणूनच चतुर्थीला संकष्टी हे नाव दिलेले आहे. त्या दिवशी त्या देवतेची उपासना केल्याने संकटे सौम्य होतात व निवारणही लवकर होऊन जाते. कलियुगात भगवंताचे महत्त्व लोकांना कळावे व व्यवहारात राहताना या दिवशी त्रास होऊ नये म्हणून एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी उपवास करून भगवंत चिंतनात वेळ घालवावा. भगवंत चिंतनाने संकटे नाहीशी होतात. चतुर्थी व एकादशी या दिवशी कोणत्याही नवीन कामास सुरुवात करू नये. एकादशीऐवजी द्वादशीला सुरुवात करावी. चतुर्थी, एकादशी या दोन्ही दिवशी कोणतेही धार्मिक कार्य, लग्न कार्य वगैरे करू नये. एकाही देवदेवतेने अथवा अवतारी पुरुष किंवा महापुरुष यांनी कधीच चतुर्थी, एकादशी किंवा अमावस्येला जन्म घेतलेला नाही, कारण हे दिवस चांगले मानलेले नाहीत. वारकरी लोक या दिवशी हमखास उपवास करतात व ईश्वर चिंतन करतात. जयंती व पुण्यतिथी हे दिवस चांगले मानलेले आहेत. उदाहरणार्थ जन्माष्टमी, रामनवमी वगैरे. या दिवशी संकटे कधीच येत नाहीत, इतके ते दिवस तिथी पवित्र मानलेले आहेत. विनायकी चतुर्थी हा गणपती जन्म जयंतीचा दिवस आहे. या दिवशी उपवास चुकीचा होणार नाही. चतुर्थीच्या दिवशी उपवास व उपासना करूनही जर आपल्यावर संकटे आली तरी आपल्यासारख्यांचे मनात देवाविषयी कधीच विकल्प निर्माण होणार नाही, कारण आपण देवाला मानणारी माणसं आहोत. आपण देवाला चिकटून राहतो. आपल्यावर जी संकटे येतात त्यालाही कारणीभूत आपणच असतो. आपल्याच कर्माची ही वाईट फळे असतात. शेवटी दोष आपलाच आहे ही चूक लक्षात घेऊन हसतमुखाने संकटे सहन करण्यास शिकले पाहिजे. दैनंदिन साधनेसाठीची आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.